ಆಗಿರುವಾಗ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಉಗ್ರಪ್ಪನವರು ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಅವರು ಕೊಟ್ಟಂತ ಉತ್ತರ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪ್ರಿಂಟ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತ ಮಿಷಿನ್ ಇಲ್ಲ, ಅದರಿಂದ ರೈತರ ಸಾಲ मन्ना ಮಾಡಕ್ಕಾಗಲ್ಲ. कर्नाटकामध्ये बीजेपीचे येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांचा कर्ज माफ करा असं आमचे एमएलसी उग्रप्पा यांनी सांगितलं. त्यावेळेला सदनामध्ये सांगितलेले येडियुरप्पा बीजेपीचे मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे नोट छापण्याचं मशीन नाही, त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत नाही असं त्यांचं उत्तर आहे. ಬಿಜೆಪಿಯವರು ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿದ್ದಾಗ ರೈತರ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ನೋಟ್ ಪ್ರಿಂಟ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಮಿಷಿನ್ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಆದ್ರೆ ಬಿಜೆಪಿಯವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನೋಟ್ ಎಣಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಮಿಷಿನು. बीजेपी सरकार सत्तेवर असताना कर्नाटकामध्ये शेतकऱ्यांचा कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाही, नोट छापण्याचं मशीन आपल्याकडे नाही असं सांगितलं. पण ज्या वेळेला दाढी पडल्या त्यावेळेला बीजेपीच्या आमदारांच्या घरी, बीजेपी मंत्र्यांच्या घरी नोट मोजण्याच्या मशीना व्यतिरिक्त काय नाही, एवढे पैसे ते कमवत होते की मशीन न मोजत होते. लक्षात घ्या. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ವಿರುದ್ಧ ಮಾತನಾಡ್ತಾರೆ, ಅನೇಕ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ವಿರುದ್ಧ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಅದರ ಸರ್ಕಾರ ಇರುವ ಕಡೆ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಹೇಳುವುದಿಲ್ಲ, ಬರೀ ಸುಳ್ಳು. नरेंद्र मोदी अनेक काँग्रेसचे सत्ता असणाऱ्या राज्यामध्ये भ्रष्टाचार करतातच असं सांगतात, परंतु सातत्यानं नरेंद्र मोदी एक खोटारडा प्रधानमंत्री आहे. सातत्यानं खोटं बोलणारा या देशामध्ये प्रधानमंत्री कोणी असेल तर केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी हे खोटारडे आणि सातत्यानं खोटं बोलणारे प्रधानमंत्री. ಹಿಂದೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರಚಾರ ಮಾಡುವಾಗ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಸರ್ಕಾರ ಎಕ್ಸೈಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇಂದ 700 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಚುನಾವಣೆಗೆ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಹಸಿ ಸುಳ್ಳನ್ನ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. महाराष्ट्रामध्ये भाषण करत असताना नरेंद्र मोदी सांगितले, कर्नाटकामध्ये असणारं काँग्रेसचे सरकार, सिद्धरामय्या साहेबांचं सरकार मनी एक्सचेंज मध्ये 700 कोटी रुपये हे महाराष्ट्राच्या निवडणुकीला देतात, अशा प्रकारचं खोटा जाहिरातबाजी नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. ನಾನು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿಯವರಿಗೆ ಸವಾಲನ್ನು ಹಾಕಿದ್ದೇನೆ, ನಾನು ಒಂದೇ ₹1 ಎಕ್ಸೈಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ನಲ್ಲಿ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾನು ರಾಜಕೀಯದಿಂದ ನಿವೃತ್ತಿ ಆಗ್ತೇನೆ, ಇಲ್ಲದೆ ಹೋದ್ರೆ ನೀವು ರಾಜೀನಾಮೆಯಿಂದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಸ್ಥಾನದಿಂದ ನಿವೃತ್ತಿ ಆಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಸವಾಲನ್ನು ಹಾಕಿದ್ದೇನೆ. नरेंद्र मोदींना सवाल घातलेले सिद्धरामय्या साहेबांनी, मी केवळ एक पैसा एक्साइज डिपार्टमेंट मधून घेऊन मी जर हस्तांतर केलेले निवडणुकीला दिलेला प्रूव्ह केला तर मी राजीनामा तात्काळ देईन, तुम्ही सुद्धा राजीनामा प्रूव्ह करून द्यायला पाहिजे, खोटा आश्वासन देता कामा नये. ಈ ಸವಾಲಿಗೆ ಇವತ್ತವರೆಗೆ ಉತ್ತರ ಇಲ್ಲ. या प्रश्नाचं उत्तर आज तागायत नरेंद्र मोदी देऊ शकले नाही. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಸುಳ್ಳಿನ ಸರದಾರರು. ಬಹುಶಃ ಸ್ವತಂತ್ರ ಭಾರತದ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಇಷ್ಟೊಂದು ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಬಂದಿರಲಿಲ್ಲ, ಮುಂದೆನೂ ಕೂಡ ಬರ್ತಾರೋ ಇಲ್ಲೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. संपूर्ण भारतामध्ये अत्यंत सातत्यानं खोटं बोलणारे, बोलणं हेच आपला आराध्य दैवत असं समजणारा देशाचे प्रधानमंत्री, भारतात एकमेव प्रधानमंत्री आजपर्यंत खोटं बोलणारा झालेला आहे. यापूर्वी कधी झालेलं नाही आणि यापुढे कधी होणार नाही. एकमेव खोटारडा प्रधानमंत्री असेल तर ते नरेंद्र मोदी असं म्हणावं लागेल. ನಾನು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಅನೇಕ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಚುನಾಯಿತ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಕಿತ್ತಾಕಿ ಆಪರೇಷನ್ ಕಮಲದ ಮೂಲಕ ನೀವು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ್ರಲ್ಲ, ಅದು ಲಂಚ ಕೊಟ್ಟು ಎಂಎಲ್ಎಗಳನ್ನ ಕೊಂಡ್ಕೊಂಡ್ರಲ್ಲ, ಆ ದುಡ್ಡು ಎಲ್ಲಿಂದ ಬಂತು ನಿಮಗೆ? बीजेपीला सवाल आहे, अनेक राज्यांमध्ये पूर्ण प्रमाणाची सत्ता नसताना अनेक आमदारांना खरेदी केला, कमल ऑपरेशन केला, त्या आमदारांना खरेदी करत असताना अनेक पैसे दिले, अनेक पेट्या दिल्या, 50 कोटी 40 कोटी असं पैसे दिला. हे पैसे कुठे आले? हे लाच घेतला जनतेकडून आणि लाच स्वीकारून ते पैसे तुम्ही सत्ता संपादन करण्यासाठी उपयोगी आणला.
ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲೂ ಕೂಡ ಏಕನಾಥ್ ಶಿಂದೆಯವರು ಜನರ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಪಡೆದು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರಲಿಲ್ಲ. महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेचा सत्ता जनता जनार्दनचा आशीर्वाद आलेला नाही. ಬಿಜೆಪಿಯವರ ಆಪರೇಷನ್ ಕಮಲದಿಂದ ಉद्धವ್ ಠಾಕ್ರೆಯನ್ನ ತೆಗೆದು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಏಕನಾಥ್ ಶಿಂದೆಯವರು ಬಂದಂತದ್ದು. हॅलो पाठीमागच्या दाराने सत्ता संपादन करणारे एकनाथ शिंदे कुठल्याही पूर्ण प्रमाणाचा जनतेचा विश्वास न घेता ऑपरेशन कमल करून आमदारांना सोबत घेऊन त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये सामील होऊन मुख्यमंत्री झालेले आहेत. ನೀವು ಆಪರೇಷನ್ ಕಮಲಕ್ಕೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೂ ಕೂಡ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಅವರು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಜನರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಬರಲಿಲ್ಲ. कर्नाटकामध्ये सुद्धा कधीही जनता जनार्दनच्या आशीर्वादाने बीजेपी सरकार सत्तेवर आलेलं नाही. 2008ರಲ್ಲಿ 110 ಸ್ಥಾನಗಳನ್ನು ಗೆದ್ರು. 2018ರಲ್ಲಿ 104 ಸ್ಥಾನಗಳನ್ನು ಗೆದ್ರು. ಉಳಿಕೆ ಸ್ಥಾನಗಳಿಗೆ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ಕೊಂಡ್ಕೊಂಡು ಆಪರೇಷನ್ ಕಮಲ ಮಾಡಿ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದದ್ದು. 2008 मध्ये आणि या ठिकाणी पूर्ण प्रमाणाची सत्ता बीजेपीची आली आहे कर्नाटकात. जे आमदार कमी पडले ते आमदार खरेदी केले आणि मागच्या दरवाजाला सत्ता काबीज करण्याचा त्याने प्रयत्न केला आणि सत्ता प्रस्थापित केली. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಚುನಾಯಿತ ಸರ್ಕಾರಗಳನ್ನ ಕೆಡವಿ ಹಿಂಭಾಗಲಿಂದ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ್ರಲ್ಲ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿಯವರೇ, ನಿಮ್ ಪಕ್ಷ ಆಪರೇಷನ್ ಕಮಲ ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ, ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ಖರ್ಚು ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ, ಆ ದುಡ್ಡು ಲಂಚದ ದುಡ್ಡಲ್ವೇ? नरेंद्र मोदी यांना सांगायचंय की जी जनता जनार्दनच्या आशीर्वादाने जे सरकार सत्तेवर आली काँग्रेस ती सत्ता घुसकून घेण्यासाठी सत्ता पाडण्यासाठी कमी असलेले आमदार खरेदी करून कमल ऑपरेशन करून मागच्या दरवाजाने सत्ता प्रस्थापित केली ना, हे पैसे कुठून आले? ते लाच घेतलेलेच पैसे. ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆ ಯಾವ ನೈತಿಕತೆ ಇದೆ? भ्रष्टाचारावरती बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकारच नाही. ಹಾಗೇನೆ ನಮ್ಮ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. तसेच आमच्या ज्या गॅरंटी योजना आहेत त्या गॅरंटी योजनेबद्दल नाही ते खोटे बोलण्याचं काम त्यांचं चालू आहे. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ಕರ್ನಾಟಕದ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳ ಬಗ್ಗೆ, ತೆಲಂಗಾಣ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳ ಬಗ್ಗೆ, ಹಿಮಾಚಲ ಪ್ರದೇಶ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಇತ್ತೀಚೆಗೆ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. गॅरंटीच्या बाबतीत कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये जे काँग्रेस सरकारचे जे गॅरंटी योजना आहेत त्यांच्याबद्दल खोटी जाहिरात पसरवण्याचं काम हे बीजेपी सरकार सातत्याने करत आहे. ಅದೆಲ್ಲ ಬರೀ ಸುಳ್ಳು. ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಯಾವ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಜಾರಿ ಮಾಡಿಲ್ಲ. ते सगळं काही खोटं आहे. ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಯೋಜನೆಯನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡಿಲ್ಲ, ಶಕ್ತಿ ಯೋಜನೆಯನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡಿಲ್ಲ, ಅನ್ನಭಾಗ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡಿಲ್ಲ, ಗೃಹಜ್ಯೋತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿಲ್ಲ, ಯುವ ನಿಧಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡಿಲ್ಲ. कर्नाटकामध्ये 5 गॅरंटी ज्या आहेत या सर्व 5 गॅरंटी कुठल्याही अंमलात आलेल्या नाही. त्याचा खोटा प्रचार या नरेंद्र मोदी आणि बीजेपी मंडळीने केलेला आहे. ಇಲ್ಲಿನ ಬಿಜೆಪಿಯವರಿಗೆ ನಾನು ಆಹ್ವಾನ ಮಾಡ್ತೇನೆ, ಬಂದು ನೋಡ್ಬೇಕು. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಾವು 5 ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನ ಜಾರಿ ಮಾಡಿದ್ದೀವಾ ಅಥವಾ ಇಲ್ಲವಾ ಅಂತಕ್ಕಂಥದನ್ನ ನೋಡ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನೇ ಅವರಿಗೆ ಬಸ್ಗಳನ್ನ, ವಿಮಾನವನ್ನ ಅರೇಂಜ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಬಂದು ನೋಡ್ಲಿ. कर्नाटकामध्ये 5 गॅरंटी अत्यंत अंमलात आहे. प्रत्येक लोकांना गोरगरिबांना ते मिळत आहे. हे त्यांनी स्वतः विमानाने यावं, त्या विमानांची व्यवस्था सुद्धा आपण करू. सगळे 100% हे 5 गॅरंटी योजना कर्नाटकामध्ये लागू आहे. ನಾನು ಇವತ್ತು ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ನಾನು ಈ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ನಾನು ಸುಳ್ಳು ಹೇಳಿದ್ರೆ ರಾಜಕೀಯದಿಂದ ನಿವೃತ್ತಿ ಆಗ್ತೇನೆ. ಇಲ್ಲ, ಇವರು ಸುಳ್ಳು ಹೇಳಿದ್ರೆ ಅದರ ಕೆಟ್ಟ ಪರಿಣಾಮವನ್ನು ಎದುರಿಸಬೇಕಾಗ್ತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. कर्नाटकाचा मुख्यमंत्री म्हणून सांगतो, मी जे कर्नाटकात अंमलात आलेले गॅरंटी
हे जर खोटं असतील तर मी आजच राजीनामा देतो आणि त्यांनी सुद्धा त्याचे वाईट परिणाम या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्यांना भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना भोगावे लागतील. ಕರ್ನಾಟಕ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ತೀರ್ಮಾನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಬಿಜೆಪಿಯವರ ಮೇಲೆ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದ ಮೇಲೆ ಮೊಕದ್ದಮೆಯನ್ನು ದಾಖಲು ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. कर्नाटक सरकार या अशा खोट्या वल्गना देणाऱ्या बीजेपीच्या लीडरवरती त्यांच्या प्रमुखांवरती केस दाखल करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतलेला आहे. ನಾವು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದು ಮೇ 20ನೇ ತಾರೀಕು 2023 ಜೂನ್ 11ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಶಕ್ತಿ ಯೋಜನೆಯನ್ನು ಜಾರಿಗೆ ಕೊಟ್ಟು मे 20 तारखेला मुख्यमंत्री शपथ ग्रहण केले आणि जूनच्या 6 तारखेला या गॅरंटी पूर्ण प्रमाणात अंमलात आणले राज्यामध्ये. ಅಂದಿನಿಂದ ಇವತ್ತಿನವರೆಗೆ 325 ಕೋಟಿ ಮಹಿಳೆಯರು ಫ್ರೀಯಾಗಿ ಬಸ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಯಾಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. तेव्हापासून आजपर्यंत 365 कोटी महिला या बसमधून मोफत प्रवास केलेले आहेत कर्नाटक राज्यामध्ये. ಗೃಹ ಜ್ಯೋತಿ ಅನ್ನಭಾಗ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ಆಗಸ್ಟ್ 2023 ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಜಾರಿಗೆ ಕೊಟ್ಟು गृहज्योती आणि अन्नभाग्य योजना या ऑगस्ट मध्ये अंमलात आल्या. ಆಗಸ್ಟ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಯೋಜನೆಗೆ ಜಾರಿಗೆ ಕೊಟ್ಟು ऑगस्ट मध्ये गृहज्योती या कार्यक्रमाला चालना देण्यात आली. ಡಿಸೆಂಬರ್ನಲ್ಲಿ ಯುವ ನಿಧಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಜಾರಿಗೆ ಕೊಟ್ಟು डिसेंबर मध्ये युवा निधी युवकांना युवनिधी स्टायपंड देण्याचा कार्यक्रम जारी करण्यात आला. ಈ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳಿಗೆ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ 56,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಖರ್ಚು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. या सर्व गॅरंटी व्यवस्थित राहावेत ते कधी बंद पडता कामा नये म्हणून बजेटमध्ये 56,000 कोटी रुपयाची तरतूद माननीय मुख्यमंत्री सिद्धरामय्य साहेबांनी करून ठेवलेली आहे. ಪ್ರತಿ ಕುಟುಂಬ 4,000 ರೂಪಾಯಿಯನ್ನು ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಪಡೆಯುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. कर्नाटकाच्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक महिन्याला 4 ते 4,500 रुपयापर्यंत अनुदान हे प्रत्येक कुटुंबाला मिळतं कर्नाटक राज्यामध्ये. हे लक्षात घ्या. ವರ್ಷಕ್ಕೆ 50,000 ರೂಪಾಯಿ ಪಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ. वर्षाला 50,000 ते 60,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला या ठिकाणी कर्नाटक राज्यामध्ये या योजनेमुळे लाभ मिळत आहे. ನಾನು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರೇ, ಬಿಜೆಪಿ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯಾವುದಾದರೂ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ನೀವು ಮಾಡಿದ್ದೀರಾ? नरेंद्र मोदींना मी विचारू शकतो की अशा प्रकारचा एक तरी कार्यक्रम तुमची ज्या ज्या राज्यामध्ये तुमची सत्ता आहे ते सत्ता असणाऱ्या राज्यामध्ये अशा गॅरंटी योजना इम्प्लिमेंट केलेल्या का, अंमलात आणलेल्या आहेत का, हे दाखवून द्यावं. ಈ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನ ಜಾರಿ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಾವು ಯಾವುದೇ ಜಾತಿ, ಯಾವುದೇ ಧರ್ಮ, ಯಾವುದೇ ಪಕ್ಷ ಇವುಗಳನ್ನು ನೋಡಿ ಮಾಡಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಸಮಾಜದ ಎಲ್ಲ ಬಡವರಿಗೂ ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. या गॅरंटी योजना आहेत त्या गॅरंटी योजना केवळ एससी एसटी अमुक जातीला तमुक जातीला म्हणून नाही, जो माणूस म्हणून राज्यामध्ये जन्माला आलेला आहे त्या प्रत्येक गोरगरिबाला या योजनेचा लाभ मिळावा म्हणून सामान्य माणूस नजरेसमोर ठेवून या योजनेचा अंमलबजावणी केलेली आहे. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಬಡವರು ಕೂಡ ಈ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳ ಫಲವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದಾರೆ. भारतीय जनता पक्षाकडे जे गरीब लोक आहेत त्यांना सुद्धा आमच्या या काँग्रेसच्या योजनेचा लाभ कर्नाटक राज्यामध्ये होतो. ಅದೇ ರೀತಿ ಈ ಸಾರಿ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆಯವರು, ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವರು, ಸೋನಿಯಾ ಗಾಂಧಿಯವರು, ಶರದ್ ಪವಾರ್ ಅವರು, ಉದ್ಧವ್ ಠಾಕ್ರೆ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸೇರಿ 5 ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या या निवडणुकीच्या संदर्भात जाहीरनाम्यामध्ये आदरणीय सोनियाजी गांधी, आदरणीय राहुलजी गांधी, एआयसीसीचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, आदरणीय शरदचंद्रजी पवार, आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि या सर्वांनी मिळून महाविकास आघाडीच्या या 5 गॅरंटी सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपण जाहीर केलेल्या आहे आणि त्या कर्नाटकाप्रमाणे 100% अंमलात आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर करेल. 5 ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಕೂಡ
ಮಹಾ ವಿಕಾಸ್ ಅಘಾಡಿ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ್ರೆ 100% ಜಾರಿ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ವಿಶ್ವಾಸ ನನಗಿದೆ. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर सत्तेवर येणाऱ्या शंका नाही, सत्तेवर आल्यानंतर सर्व गॅरंटी अंमलात आणण्यासाठी 100% ते प्रयत्न करतील आणि 100% अंमलात आणतील असा विश्वास मला 100% मनामध्ये माझ्या वाटतो. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ನುಡಿದಂತೆ ನಡೆದಿದೆ, ಕೊಟ್ಟ ಮಾತಿನಂತೆ ನಡ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡಿದೆ. काँग्रेस पक्ष केव्हा बोले तैसा चालेल त्याची वंदावी पावले, जसं बोलतोय त्या पद्धतीनं कार्यक्रम आखतोय त्या प्रमाणात चालतोय असा एकमेव पक्ष असेल तर ते काँग्रेस पक्ष आणि माननीय सिद्धरामಯ್ಯ साहेबांचा काँग्रेस पक्ष. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ತನ್ನ ಕೊಟ್ಟ ಮಾತನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಂಡಿಲ್ಲ, ವಚನ ಭ್ರಷ್ಟತೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. भारतीय जनता पक्ष कुठलाही शब्द दिलेला तो पाळलेला नाही आणि अत्यंत वचनभ्रष्ट असा पक्ष कुठला असेल या देशामध्ये तर तो भाजप पक्ष म्हणावा लागेल. ಆದ್ರಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಯಾವಾಗಲೂ ಕೂಡ ನುಡಿದಂತೆ ನಡೆದಿದೆ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ. ಬಡವರ ಪರವಾಗಿ, ದಲಿತರ ಪರವಾಗಿ, ಹಿಂದುಳಿದವರ ಪರವಾಗಿ, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಪರವಾಗಿ ಯಾವತ್ತೂ ನ್ಯಾಯವನ್ನು ಕೊಡ್ತೀವರಿಗೆ ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯವನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಬರ್ತಾ ಇದೆ. म्हणून काँग्रेस पक्ष सातत्यानं गोरगरीब जनतेच्या पाठी, दलित असेल, अल्पसंख्याक असेल, मागासवर्गीय असेल या सर्वांना सामाजिक न्याय देण्यासाठी सातत्यानं कार्यक्रम आखून त्याद्वारे सामाजिक संरक्षण देण्याचं काम हे काँग्रेस पक्षानं केलेलं आहे. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಮಾತ್ರ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಸರ್ವತೋಮುಖ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಶಕ್ತಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮಹಾ ವಿಕಾಸ್ ಅಘಾಡಿಗೆ ಮಾತ್ರ ಶಕ್ತಿ ಇದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದನ್ನ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಾಗುತ್ತೆ. काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी या आघाडीलाच केवळ महाराष्ट्राचा विकास साधणं हे भविष्यात शक्य आहे आणि कुठल्याही पक्षाला ते शक्य नाही. म्हणून महाविकास आघाडीचा हात बळकट करणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಬಸವೇಶ್ವರರವರ ಸ್ಮಾರಕವನ್ನ ಮಾಡಿದ್ರೆ, ಮಂಗಳವೇಳದಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಸಹಕಾರವನ್ನ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ. मंगळवेढ्यामध्ये महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी महाराष्ट्राबरोबरच सर्व कर्नाटकातून जे काही सहाय्य मिळेल ते सर्व सहकार्य करण्यासाठी सिद्ध आहे अशा प्रकारचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ಆಮೇಲೆ ಮಂಗಳರಾಯ ಅಲ್ಲಿ ಎಂತದು ಮಾಳಿಂಗರಾಯ್ ಅಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಮಂಗಳರಾಯನ ಆ ದೇವಸ್ಥಾನ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜಾಗದಲ್ಲಿ ಯಾತ್ರಿ ನಿವಾಸವನ್ನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದೆ. श्री क्षेत्र हुल्लमती माळिंगराज या ठिकाणी यात्री निवास पाडण्याचं काम त्या ठिकाणी सातत्यानं कर्नाटक गव्हर्नमेंट अशा प्रकारचा आवाज. ಧನಿಕ ಸಮಾಜದವರು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕುರುಬರು ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಇಲ್ಲಿ ಧನಿಕರು ಅಂತ ಕರೀತಾರೆ, ಧನಿಕ ಸಮಾಜ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಅವರು ನನಗೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ರು, ಗೌರವಿಸಿದ್ರು. ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. या विभागातील सर्व धनगर समाज बांधवांनी मला घोंगडं घालून सन्मान केला, त्या सर्वांचा मी जाहीर अभिनंदन करतो. ನಾನು ಎಲ್ಲ ಧನಿಕ ಸಮಾಜದವರಿಗೆ, ಹಿಂದುಳಿದವರಿಗೆ, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ದಯಮಾಡಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಿಮ್ಮ ಪಕ್ಷ, ನಿಮ್ಮ ಪರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ನಿಮ್ಮ ಶ್ರೇಯೋಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಬಯಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಆ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದ ಇರಬೇಕು. ಜನರ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲೇ ಅಕಸ್ಮಾತ್ತಾಗಿ ಕೋವಿಡ್-19 ಕಾಯಿಲೆಯಿಂದ ನಿಧನರಾದರು. आपल्यामध्ये काम करत असतानाच कोविड मध्ये त्यांना मृत्यूने घाला घातला आणि ते आपल्यातून नाहीसे झाले. ಈ ಸಾರ್ವತ್ರಿಕ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಅವರ ಮಗ ಭಗೀರಥ ಬಾಲ್ಕಿ ಅವರು ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके या विधानसभेतून आता उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे आहेत. ಈಗಾಗಲೇ ಎಂ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಹೇಳಿದ್ರು, ಮಂಗಳವೇಳ ಈ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಜಗಜ್ಯೋತಿ ಬಸವಣ್ಣವರು
ಸುಮಾರು 14 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಮಂತ್ರಿಯಾಗಿದ್ದರು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. आदरणीय एम बी पाटील साहेबांनी सांगितलं की या विभागामध्ये 14 वर्ष महात्मा बसवेश्वरांनी मंत्री म्हणून त्या काळात काम केलेलं आहे. ಅವರು ಇಲ್ಲಿ ಬಂದದ್ದು ಕೂಡಲ ಸಂಗಮದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಬಂದರು. कोडल संगम पासून या ठिकाणी आले. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಮಂತ್ರಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ 14 ವರ್ಷ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕೆ ಅವರ ಕರ್ಮಭೂಮಿ ಅದು. ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿ ಸಾಮಾಜಿಕ ಕ್ರಾಂತಿಯನ್ನ ಮಾಡಿದ್ರು. इथून 15 वर्ष काम मंत्री म्हणून काम केल्यानंतर येथून बीदर जिल्ह्यातील बसव कल्याणमध्ये त्या ठिकाणून सामाजिक क्रांती, सर्व मानव जाती एक आहे अशा प्रकारची सामाजिक क्रांती अनुभव मंडपाच्या द्वारे त्या ठिकाणी करण्यात आली. ಲಿಂಗಾಯತ ಹೊಸ ಧರ್ಮವನ್ನ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ರು. लिंगायत हे नवीन धर्म स्थापन त्यांनी केला. ಅವರು ಆ ಧರ್ಮವನ್ನ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ ಉದ್ದೇಶ, ನಮ್ಮ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಜಾತಿಗಳಿದ್ದಾವೆ, ಅನೇಕ ಪಂಥಗಳಿದ್ದಾವೆ, ಅನೇಕ ಭಾಷೆಗಳಿದ್ದಾವೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಾನವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಂದು ಧರ್ಮದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಇರಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಆ ಧರ್ಮವನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ರು. बसवेश्वरांनी धर्म यासाठी स्थापन केला. राज्यामध्ये आणि देशामध्ये अनेक लहान लहानशा जाती आहेत, मागासवर्गीय जाती आहेत. सगळ्या जाती एकत्रित करून बसवेश्वरांनी एकत्र म्हणून मानव जात एक आहे हे सांगण्यासाठीच लिंगायत धर्माची त्यांनी स्थापना केली. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಬಹುತ್ವದಲ್ಲಿ ನಂಬಿಕೆ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪಕ್ಷ. काँग्रेस पक्ष हे कायमपणे हे अनेकांना एकत्रित करणे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणे हे सिद्धांत काँग्रेस पक्षाचं मूळ आहे. ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಧರ್ಮ ಭೇದ ಇಲ್ಲದೆ ಇರತಕ್ಕಂಥ ಮನುಷ್ಯರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಂದಾಗಿ ಬಾಳ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆನಲ್ಲಿ ನಂಬಿಕೆ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪಕ್ಷ ಅದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಮಾತ್ರ ಅಂತಕ್ಕಂಥದನ್ನ ತಮಗೆ ತಿಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ सर्व ಇದ್ದೇನೆ. जाती धर्माचे लोक, सर्व भाषिक लोक गुण्यागोविंदाने राहावे म्हणून काँग्रेस पक्षाने या सर्व जाती धर्माला एकत्रित घेऊन जाण्याचा या देशामध्ये कुठला पक्ष असेल तो एक मात्र काँग्रेस पक्ष असं म्हणावं लागेल. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಕೊಟ್ಟಂತ ಸಂವಿಧಾನ, ಅದರಲ್ಲೂ ಕೂಡ ಬಹುತ್ವವನ್ನು ಪ್ರತಿಪಾದನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना देशाला दिली त्या घटनेमध्ये असं नमूद केलेलं आहे की सर्व बहुत्व, सर्व बहुजन समाज हे एकत्रितपणे माणूस म्हणून जगला पाहिजे, यासाठी देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ನಂಬಿಕೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಅದರಂತೆ ನಡೀತಕ್ಕಂಥ ಯಾವುದಾದರೂ ಪಕ್ಷ, ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷ ಇದ್ರೆ ಅದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಮಾತ್ರ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ತಮಗೆ ತಿಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. घटनेवरती ज्यांचा विश्वास आहे आणि घटनेच्या आधारे देश चालवण्याची कुवत ज्यांच्याकडे आहे ते फक्त काँग्रेस आणि काँग्रेस पक्षामध्ये आहे म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಮತ್ತು ಅದರ ಮಿತ್ರ ಪಕ್ಷಗಳು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಜಾತ್ಯತೀತ ತತ್ವದಲ್ಲಿ, ಸಮಾಜವಾದದಲ್ಲಿ ನಂಬಿಕೆ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪಕ್ಷಗಳು. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहयोगी मित्र पक्ष जे आहेत या कधीही घटनेवरची विश्वास नसणारा आणि बहुत्वामध्ये विश्वास नसणारा, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारा आणि संविधानाला न मानणारे पक्ष भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सहयोगी पक्षामध्ये आहे. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬಂದಾಗಿನಿಂದ ಇವತ್ತಿನವರೆಗೆ ಮುಂದೆನೂ ಕೂಡ ಯಾರು ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಬಡವರಿದ್ದಾರೆ, ಸಾಮಾನ್ಯ ಜನ ಇದ್ದಾರೆ, ಕೆಳ ಸಮುದಾಯದ ಜನ ಇದ್ದಾರೆ, ಅವರನ್ನ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಸಾಮಾಜಿಕವಾಗಿ ಮೇಲಕ್ಕೆ ಎತ್ತಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ನಂಬಿಕೆ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪಕ್ಷ. देशामध्ये वेगवेगळे गोर गरीब असतील, आर्थिक स्तर खाली असेल त्या सर्वांना मुख्य प्रवाहामध्ये आणणे आणि आर्थिक सबलता निर्माण करणे आणि प्रत्येक सामान्य माणसाला मुख्य वाहिनीमध्ये आणून आर्थिक, सामाजिक आणि समता आणि न्याय देण्यासाठी जर कोण काम करत असेल तर भारतामध्ये केवळ काँग्रेस पक्ष हाच एकमेव पक्ष आहे की सर्वांच्यासाठी काम करणार. ಜವಾಹರ್ಲಾಲ್ ನೆಹರೂರವರಿಂದ ಹಿಡಿದು ಮನಮೋಹನ್ ಸಿಂಗ್ ಅವರವರಿಗೆ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಬಡವರನ್ನ ಮೇಲಕ್ಕೆತ್ತಬೇಕು,
ಬಡವರಿಗೆ ಶಕ್ತಿ ತುಂಬಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಅವ್ರ ಪರವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪಕ್ಷ. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू पासून मनमोहन सिंग साहेबांच्यापर्यंत या देशातील संपूर्ण गरीब लोकांना त्यांना त्यांचं जीवन अत्यंत सुखकर व्हावं, त्यांना आर्थिक सवलता द्यावी आणि केवळ गोर गरिबांच्यासाठीच जात विरहित अशा प्रकारचा अजेंडा काँग्रेस पक्षाने सातत्याने राबवलेला आहे. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಬಡವರ ಪರವಾಗಿ ಬಡವರಿಗೆ ಆರ್ಥಿಕ ಸಾಮಾಜಿಕ ಶಕ್ತಿಯನ್ನು ತುಂಬಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಅವರು ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿದ್ದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಅವರು ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಬಡವರ ಪರವಾಗಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ಮಾಡಿಲ್ಲ. भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये सत्तेत असताना आणि ज्या ज्या राज्य घटकामध्ये सत्तेत आहेत कधी त्यांनी गोरगरिबांच्यासाठी विकास व्हावा, त्यांचं आर्थिक स्थानमान उंचावं अशा प्रकारचा एकही कार्यक्रम ह्या भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सहकारी मित्र पक्षांनी घेतलेला नाही. ಇವತ್ತು ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಬಡವರು ಬಲ್ಲಿದರು ಇವ್ರ ಮಧ್ಯೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಅಂತರ ಇದನ್ನ ಕಡಿಮೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರವೇ ಹೊರತು ಬೇರೆ ಯಾವುದೇ ಸರ್ಕಾರ ಅಲ್ಲ. देशामध्ये गोरगरीब जनता विषमता जी आहे, विषमता ती समान करण्यासाठी जर पक्ष कुठला प्रयत्न करत असेल तर या देशामध्ये केवळ काँग्रेस हा पक्ष सातत्यानं समानतेचा आधार घेऊन समानता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಮೇಲ್ವರ್ಗದವರ ಪಕ್ಷ, ಶ್ರೀಮಂತರ ಪಕ್ಷ, ಮೇಲ್ಜಾತಿಯವರ ಪಕ್ಷ. भारतीय जनता पार्टी हे अत्यंत उच्चवर्णीयांचे, श्रीमंत लोकांचे आणि अत्यंत उच्च स्तरावर असलेल्या अतिशय श्रीमंत लोकांचा त्यांच्यासाठीच काम करणारा हा भारतीय जनता पक्ष आहे. ಇವತ್ತು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆದಮೇಲೆ ಬಡವರ ಪರವಾಗಿ, ರೈತರ ಪರವಾಗಿ, ಮಹಿಳೆಯರ ಪರವಾಗಿ ಏನೂ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಲ್ಲ. नरेंद्र मोदी सरकार हे कोणत्याही परिस्थितीत महिलांच्यासाठी, गोरगरिबांसाठी कुठलेही कार्यक्रम यांनी आजतागायत आखलेले नाही. ಅವರು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯಾಗಿ 11 ವರ್ಷಗಳ ಕಾಲದಲ್ಲೂ ಕೂಡ ಅವರು ಯಾರು ಬಂಡವಾಳ ಶಾಹಿಗಳಿದ್ದಾರೆ, ಅಂಬಾನಿ, ಅದಾನಿ, ಅವ್ರ ಪರವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಹೊರತು ಬಡವರ ಪರವಾಗಿ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಲ್ಲ. केंद्रामध्ये 11 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली नरेंद्र मोदींनी, आज तक गोरगरिबांच्यासाठी त्यांनी काम केले. केवळ भांडवलशाही अदानीने, अंबानी सारख्या या मित्रांना सहाय्य करण्यापलीकडे नरेंद्र मोदी सरकारनं 11 वर्षात काही काम केलेले लक्षात घ्या. ಬಡವರು, ಸಾಮಾನ್ಯ ಜನರು ಬಳಸತಕ್ಕಂಥ ಆಹಾರ ಪದಾರ್ಥಗಳ ಮೇಲೆ, ಪೆಟ್ರೋಲ್, ಡೀಸೆಲ್, ಗ್ಯಾಸ್ ಮೇಲೆ ಬೆಲೆ ಏರಿಸಿದ ಹೊರತು ಶ್ರೀಮಂತರಿಗೆ ತೆರಿಗೆ ಹಾಕ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಲಿಲ್ಲ. गोरगरिबांना केवळ जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढली, पेट्रोल डिझेल वाढले, सामान्य जनता हैराण होऊन गेली, परंतु श्रीमंत लोकांना टॅक्स वाढवण्याचं काम या नरेंद्र मोदी सरकारने केलं नाही. महागाई मात्र उंच शिखरावर पोहोचून ठेवले. 2014ರಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರು ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ದಿನಗಳು ಬರ್ತವೆ, ಅಚ್ಚೇ ದಿನ ಆಯೇಗ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. 2014 मध्ये सांगितले या देशामधल्या लोकांना लवकरच अच्छे दिन बघायला मिळतील, पण कधी अच्छे दिन आले नाही. अच्छे दिन हे कधी येणार? हे बीजेपी सरकार गेल्यानंतरच येणार. ಬಡವರ ಜೀವನವನ್ನು ಸುಧಾರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಸಾಮಾನ್ಯ ಜನರ ಜೀವನವನ್ನು ಸುಧಾರಣೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಪೆಟ್ರೋಲ್, ಡೀಸೆಲ್, ಗ್ಯಾಸ್, ಗೊಬ್ಬರದ ಬೆಲೆಯನ್ನು ಇಳಿಸ್ತೇವೆ, ಆಹಾರ ಪದಾರ್ಥಗಳನ್ನು ಇಳಿಸ್ತೇವೆ, ಎಲ್ಲರ ಜೀವನವನ್ನು ಸುಗಮ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತೇಳಿ ಮಾತಾಡಿದರು. खोटे आश्वासन दिले. जीवनावश्यक वस्तूंचा दर कमी करतो, पेट्रोल डिझेलचा दर कमी करतो आणि सामान्य जनतेच्या उपयोगासाठी असणारे कार्यक्रम आम्ही राबवतो, अशा प्रकारच्या खोट्या वल्गना देऊन त्यांनी खोटं बोलून सत्ता काबीज केली आणि गोरगरिबांच्यासाठी दर उतरवण्याचं काम केलं नाही. कुठलाही अशा एक प्रकारचा कार्यक्रम त्यांच्या भाजपी पक्षाद्वारे नाही, लक्षात घ्या. ಈ ದೇಶದ ರೈತರು ಅನೇಕ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಎದುರಿಸಿದ್ರು ಕೂಡ ರೈತರ ಸಾಲವನ್ನ ಮನ್ನಾ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಲಿಲ್ಲ. अनेक शेतकरी, देशाचा शेतकरी अनेक संकटांना सामोरे गेला, परंतु या देशाच्या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याचं काम
काम केलं नाही, त्यांचं कर्ज माफी करण्याचं काम केलं नाही. शेतकऱ्यांच्यासाठी एकही कार्यक्रम ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರನ आज तागात जाहीर केलेले नाही. ರೈತರು ಅನೇಕ ಬಾರಿ ನಮ್ಮ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿ ನಾವು ಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿಲ್ಲ. ಅವರು ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡೋದು ಯಾರ್ದು ಅಂತಂದ್ರೆ ಬಂಡವಾಳ ಶಾಹಿಗಳು, ಕೈಗಾರಿಕೋದ್ಯಮಿಗಳು. ಅವರ ಸಾಲ 16 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ಮನ್ನಾ ಮಾಡಿದ್ರು. शेतकरी कष्टात असताना सुद्धा अनेक वेळा विनंती केली, पण शेतकऱ्यांचा कर्ज माफ केलं नाही. त्यांनी कर्ज माफ कुणाचा केला? अनेक भांडवलशाही लोक आहेत, या सर्व भांडवलशाही लोकांचा 16,000 कोटी रुपये इतका कर्ज माफ केलेलं नरेंद्र मोदींनी, पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही. लक्षात ठेवा बंधू. ಮನಮೋಹನ್ ಸಿಂಗ್ ಅವರು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯಾಗಿದ್ದಾಗ ರೈತರ ಸಾಲ 72,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಮನ್ನಾ ಮಾಡಿದ್ರು. देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग साहेब असताना शेतकऱ्यांचा कर्ज 72,000 कोटी इतका कर्ज माफ केलेलं आहे शेतकऱ्यांच्या. लक्षात ಯಾವತ್ತಾದ್ರೂ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿ ಇದ್ದಾಗ ರೈತರ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿದ್ದಾರಾ? महाराष्ट्रामध्ये बीजेपी सरकार सत्तेवर असताना कधी शेतकऱ्यांचं कर्ज त्यांनी आज तागायत माफ केलेलं नाही. ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಎಲ್ಲೂ ಕೂಡ ರೈತರ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಿದರ್ಶನ ಇಲ್ಲ. संपूर्ण देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये बीजेपी सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलेलं आहे असं एकही उदाहरण या ठिकाणी सापडत नाही. ನಾನು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ 2013ರಿಂದ 2018 ಇರುವಾಗ 2017ರಲ್ಲಿ ರೈತರು ಸೊಸೈಟಿಗಳಲ್ಲಿ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ 50,000 ರೂಪಾಯಿವರೆಗೆ 8,165 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿದ್ದೆ. कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या साहेब 13 ते 18 पर्यंत मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याचं कर्ज 50,000 पर्यंत माफ केलं. 8,065 कोटी इतके कर्ज त्यांनी माफ केलं. ಇದೇ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗಿರುವಾಗ 2008ರಿಂದ 2013ರವರೆಗೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗಿರುವಾಗ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಉಗ್ರಪ್ಪನವರು ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಅವರು ಕೊಟ್ಟಂತ ಉತ್ತರ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪ್ರಿಂಟ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತ ಮಿಷಿನ್ ಇಲ್ಲ, ಅದರಿಂದ ರೈತರ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಕ್ಕಾಗಲ್ಲ. कर्नाटकामध्ये बीजेपीचे येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा असं आमचे एमएलसी उग्रप्पा यांनी सांगितलं. त्यावेळेला सदनामध्ये सांगितलेले येडियुरप्पा बीजेपीचे मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे नोट छापण्याचं मशीन नाही, त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत नाही असं त्यांचं उत्तर आहे. ಬಿಜೆಪಿಯವರು ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿ ಇದ್ದಾಗ ರೈತರ ಸಾಲ ಮನ್ನಾ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ನೋಟ್ ಪ್ರಿಂಟ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಮಿಷಿನ್ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಆದ್ರೆ ಬಿಜೆಪಿಯವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನೋಟ್ ಎಣಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಮಿಷಿನು. बीजेपी सरकार सत्तेवर असताना कर्नाटकामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाही, नोट छापण्याचं मशीन आपल्याकडे नाही असं सांगितलं. पण ज्या वेळेला धाडी पडल्या त्यावेळेला बीजेपीच्या आमदारांच्या घरी, बीजेपी मंत्र्यांच्या घरी नोट मोजण्याच्या मशीना व्यतिरिक्त काय नाही, एवढे पैसे ते कमवत होते की मशीन न मोजत होते. लक्षात घ्या. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ವಿರುದ್ಧ ಮಾತನಾಡ್ತಾರೆ, ಅನೇಕ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ವಿರುದ್ಧ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಅದರ ಸರ್ಕಾರ ಇರುವ ಕಡೆ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಹೇಳೋದಿಲ್ಲ, ಬರೀ ಸುಳ್ಳು. नरेंद्र मोदी अनेक काँग्रेसचे सत्ता असणाऱ्या राज्यामध्ये भ्रष्टाचार करतातच असं सांगतात, परंतु सातत्यानं नरेंद्र मोदी एक खोटारडा प्रधानमंत्री आहे. सातत्यानं खोटं बोलणारा या देशामध्ये प्रधानमंत्री कोणी असेल तर केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी हे खोटारडे आणि सातत्यानं खोटं बोलणारे प्रधानमंत्री. ದಿನಗಳ ಹಿಂದೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರಚಾರ ಮಾಡುವಾಗ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಸರ್ಕಾರ ಎಕ್ಸೈಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇಂದ 700 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಚುನಾವಣೆಗೆ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಹಸಿ ಸುಳ್ಳನ್ನ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. महाराष्ट्रामध्ये भाषण करत असताना नरेंद्र मोदी सांगितले, कर्नाटकमध्ये असणारं काँग्रेसचे सरकार, सिद्धरामय्या साहेबांचं सरकार मनी एक्सचेंज मध्ये 700 कोटी रुपये हे महाराष्ट्राच्या निवडणुकीला देतात. अशा प्रकारचं खोटं
घोषणाबाजी नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. ನಾನು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿಯವರಿಗೆ ಸವಾಲನ್ನು ಹಾಕಿದ್ದೇನೆ. ನಾನು ಒಂದೇ ಒಂದು ರೂಪಾಯಿಯನ್ನ ಎಕ್ಸೈಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ನಲ್ಲಿ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾನು ರಾಜಕೀಯದಿಂದ ನಿವೃತ್ತಿ ಆಗ್ತೇನೆ. ಇಲ್ಲದೆ ಹೋದ್ರೆ ನೀವು ರಾಜೀನಾಮೆಯಿಂದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಸ್ಥಾನದಿಂದ ನಿವೃತ್ತಿ ಆಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಸವಾಲನ್ನು ಹಾಕಿದ್ದೇನೆ. नरेंद्र मोदींना सवाल घातलेले सिद्धरामय्या साहेबांनी मी केवळ एक पैसा एक्साइज डिपार्टमेंट मधून घेऊन मी जर हस्तांतर केलेले निवडणुकीला दिलेला प्रूव्ह केला तर मी राजीनामा तात्काळ देईन. तुम्ही सुद्धा राजीनामा प्रूव्ह करून द्यायला पाहिजे. खोटं आश्वासन देता कामा नये म्हणजे. ಈ ಸವಾಲಿಗೆ ಇವತ್ತವರೆಗೆ ಉತ್ತರ ಇಲ್ಲ. या प्रश्नाचं उत्तर आज तागायत नरेंद्र मोदी देऊ शकले नाही. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಸುಳ್ಳಿನ ಸರದಾರರು. ಬಹುಶಃ ಸ್ವತಂತ್ರ ಭಾರತದ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಇಷ್ಟೊಂದು ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಬಂದಿರಲಿಲ್ಲ, ಮುಂದೆನೂ ಕೂಡ ಬರ್ತಾರೋ ಇಲ್ಲೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. संपूर्ण भारतामध्ये अत्यंत सातत्यानं खोटं बोलणं हेच आपला आराध्य दैवत असं समजणारा देशाचे प्रधानमंत्री भारतात एकमेव प्रधानमंत्री आजपर्यंत खोटं बोलणारा झालेला आहे. यापूर्वी कधी झालेलं नाही आणि यापुढे कधी होणार नाही. एकमेव खोटारडा प्रधानमंत्री असेल तर ते नरेंद्र मोदी असं म्हणावं लागेल. ನಾನು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಅನೇಕ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಚುನಾಯಿತ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಕಿತ್ತಾಕಿ ಆಪರೇಷನ್ ಕಮಲದ ಮೂಲಕ ನೀವು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ್ರಲ್ಲ, ಅದು ಲಂಚ ಕೊಟ್ಟು ಎಂಎಲ್ಎಗಳನ್ನ ಕೊಂಡ್ಕೊಂಡ್ರಲ್ಲ, ಆ ದುಡ್ಡು ಎಲ್ಲಿಂದ ಬಂತು ನಿಮಗೆ? बीजेपीला सवाल आहे. अनेक राज्यांमध्ये पूर्ण प्रमाणाची सत्ता नसताना अनेक आमदारांना खरेदी केला, कमल ऑपरेशन केला. त्या आमदारांना खरेदी करत असताना अनेक पैसे दिले, अनेक पेट्या दिल्या, 50 कोटी 40 कोटी असं पैसे दिला. हे पैसे कुठे आले? हे लाच घेतला जनतेकडून आणि लाच स्वीकारून ते पैसे तुम्ही सत्ता संपादन करण्यासाठी उपयोगी आणला. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲೂ ಕೂಡ ಏಕನಾಥ್ ಶಿಂದೆಯವರು ಜನರ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಪಡೆದು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರಲಿಲ್ಲ. महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेचा सत्ता जनता जनार्दनचा आशीर्वाद आलेला नाही. ಬಿಜೆಪಿಯವರ ಆಪರೇಷನ್ ಕಮಲದಿಂದ ಉದ್ಧವ್ ಠಾಕ್ರೆಯನ್ನ ತೆಗೆದು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಏಕನಾಥ್ ಶಿಂದೆಯವರು ಬಂದಂತದ್ದು. हॅलो पाठीमागच्या दाराने सत्ता संपादन करणारे एकनाथ शिंदे कुठल्याही पूर्ण प्रमाणाचा जनतेचा विश्वास न घेता ऑपरेशन कमल करून आमदारांना सोबत घेऊन त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये सामील होऊन मुख्यमंत्री झालेले आहेत. ನೀವು ಆಪರೇಷನ್ ಕಮಲಕ್ಕೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೂ ಕೂಡ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಅವರು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಜನರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಬರಲಿಲ್ಲ. कर्नाटकामध्ये सुद्धा कधीही जनता जनार्दनच्या आशीर्वादाने बीजेपी सरकार सत्तेवर आलेलं नाही. 2008ರಲ್ಲಿ 110 ಸ್ಥಾನಗಳನ್ನು ಗೆದ್ರು. 2018ರಲ್ಲಿ 104 ಸ್ಥಾನಗಳನ್ನು ಗೆದ್ರು. ಉಳಿಕೆ ಸ್ಥಾನಗಳಿಗೆ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ಕೊಂಡ್ಕೊಂಡು ಆಪರೇಷನ್ ಕಮಲ ಮಾಡಿ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದದ್ದು. 2008 मध्ये आणि या ठिकाणी पूर्ण प्रमाणाची सत्ता बीजेपीची आली आहे. कर्नाटकात जे आमदार कमी पडले ते आमदार खरेदी केले आणि मागच्या दरवाजाला सत्ता काबीज करण्याचा त्याने प्रयत्न केला आणि सत्ता प्रस्थापित केली. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಚುನಾಯಿತ ಸರ್ಕಾರಗಳನ್ನ ಕೆಡವಿ ಹಿಂಭಾಗಲಿಂದ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದ್ರಲ್ಲ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಜಿಯವರೇ, ನಿಮ್ ಪಕ್ಷ ಆಪರೇಷನ್ ಕಮಲ ಮಾಡಲ್ಲ, ಕೋಟ್ಯಾಂತರ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನ ಖರ್ಚು ಮಾಡಲ್ಲ. ಆ ದುಡ್ಡು ಲಂಚದ ದುಡ್ಡಲ್ಲವೇ? नरेंद्र मोदी